साहेबांना एक फोन केला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. साहेब सत्तेत असू देत नाही तर नसू देत, आम्ही कायम त्यांच्याबरोबर आहे. म्हणूनच आज साहेबांनी आज आम्हाला इथं उमेदवारी दिली. अजिंक्यतारा जे कार्यालय आहे ते दिवस रात्र चालू आहे. 12 महिने 24 तास त्यांचं कार्यालय चालू असते. जो कुठलाही नागरिक जाऊन तिथं भेटू शकतोय, त्यांची काय अडचण आहे सांगू शकतोय, त्या अडचणी त्यांच्या इथून दूर होतात. म्हणून लोक बंटी साहेबांच्या मागात पाठीमागे आहेत, आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे लोकांच्यात आज काँग्रेसला मतदान करावं हे लोकांच्या मनातून आज आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या प्रभागांच्या मध्ये जातोय, लोकांशी भेटतोय, लोकांशी बोलतोय, त्यांच्यासोबत चर्चा करतोय आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांची नेमकी काय मत आहे ते आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत पोहोचवत आलेलो आहे. आणि त्यासोबतच खरं बघायला गेलं तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत देखील आपण संवाद साधतोय. आज मी कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 18 या प्रभागामध्ये सर्जेराव साळुंखे साहेब आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यांच्याकडून त्यांची ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, कुठले मुद्दे घेऊन लोकांच्या पर्यंत ते जात आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. काय सांगाल, एकूण एक बघायला गेले तर निवडणूक लागलेली आहे, कशा पद्धतीने आता आपला प्रचार सुरू आहे लोकांच्या सोबत, काय सांगा? मला आमदार बंटी पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानं उमेदवारी मिळालेली आहे. आज साहेबांचं विजन जे आहे ते पूर्णत्वास न्यायसाठी, बंटी पाटलांचं जे विजन आहे ते पूर्णत्वास न्यायसाठी आम्ही आज इलेक्शनला उभारलेलो आहे. बरोबर. आता साहेब, तुम्ही लोकांशी भेटताय, बोलताय, काय प्रतिक्रिया आहे तो ग्राउंडला एकूण एक? लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे आज बंटी पाटलांचं जे काम आहे त्याच्यामुळे लोकांच्यात आज काँग्रेसला मतदान करावं हे लोकांच्या मनातून आज आहे. बंटी साहेबांनी थेट पाईपलाईन आणली. बंटी साहेबांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजची, मेडिकल हॉस्पिटलची, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा जसा लोकांची जी हे आहे तसं शैक्षणिक आणि आरोग्य आणि इतर ह्याच्यातून जे बंटी पाटलांच्या आणि काँग्रेसच्या ह्याच्यातून होते लोकांना मदत, त्यामुळे लोकांचा चांगला उत्स्फूर्त आहे. आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरताय, भेटताय, बोलताय, काय प्रमुख जे प्रलंबित असणारे प्रश्न आहेत या प्रभागात, हे कोणते कोणते प्रश्न आहेत जे तुम्ही उद्या नगरसेवक झाल्यावरती सोडवणार आहात? मुळात पहिल्यांदा पाणी, बरोबर, गटर आणि ड्रेनेज लाईन आणि स्ट्रीट लाईट हे आता कॉमनच झालेले आहेत. बरोबर. त्यामुळे काय ते सोडून आणि बाकीचे जे लोकांना प्रश्न आहेत की आता कचऱ्याचा उठाव होत नाही. मुळात कुठल्याही भागात जर गेला तर एखाद्या ठिकाणी गाडी येत्या, घंटा गाडी येत्या, एखाद्या ठिकाणी येत नाही, आली तर 4-4 दिवस आली, नाही तर नाही, 8-8 दिवस, 15-15 दिवस नाही. बरोबर. कचरा असं कोपऱ्यावर टाकलेला असतो. प्रचंड ठिकाणी कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरं, पाणी थेट पाईपलाईन आणून सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. जे प्रशासनाचं ह्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. ज्या वेळेला आम्ही आता म्हणजे केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक थेट संवाद लोकांच्या सोबत करतोय की नगरसेवक हवा की प्रशासक हवा, ह्या वेळेला लोक उत्स्फूर्तपणे बोलायला लागलेले आहेत की नगरसेवक पाहिजे आम्हाला, आमचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत, आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही प्रशासकापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. इथला सामान्य नागरिक आमच्यापर्यंत असायला पाहिजे, ज्याच्या दाराला आम्ही उठून आमचा प्रॉब्लेम जो काय तो घेऊन जाऊ शकतोय. तर अशा हेतून बघत असताना नगरसेवकांना कशा पद्धतीने लोकांच्यासाठी कामी यायला पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने कामी येणार आहात? लोकांच्या कामी म्हणजे लोकांना आता काय झालंय, विचारालाच कोण नाही आहे. लोकांना म्हणजे थोडक्यात कसं, लोकांनी जायचं तर कोणाकडे जायचं. तर आता नगरसेवक पद ज्या वेळेला नगरसेवक होणार त्यावेळेला आपल्याला प्रत्येक लोकांच्या दारात जाऊन किंवा एक 8 दिवसातनं किंवा महिन्यातून त्या कॉलनीच्या मिटिंग ठेवून त्यांच्या काय समस्या आहेत, काय नाही आहे. आता 9 वर्षाचा कालावधी गेलेला आहे नगरसेवक नसलेल्याचा. त्यामुळे लोकांच्या परत जाणं आणि त्यांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्या निवारण करणं हे आमचं मूळ काम असणार आहे. व्हिजन काय साहेब ठेवलेलं आहे तुम्ही? व्हिजन भागात आता आमच्या इथं, माझ्याही 2005 ते 2010 पर्यंत नगरसेविका होती, त्यावेळेला सम्राटनगर बागेला 5च्या 5 वर्ष पहिला क्रमांक मिळालेला होता. आणि आज जर बघितलं तर ते बाग पूर्ण भकास झालेली आहे. त्याला अक्षरशः बाहेरनं चेनलिंग मारलेला आहे, म्हणजे लोकांनी आत जाऊ नये एवढे आत तिची दुरावस्था झालेली आहे. मुळात ती पहिल्यांदा बाग व्यवस्थित करणे, दुसरं अभ्यासिका एक करणे आहे मुलांसाठी. MPSC UPSC किंवा बाहेरून मुलं शिक्षणासाठी आलेले आहेत, त्यांना कुठेतरी बसायला जागा मिळावी, ती अभ्यासिकेचा एक विषय आहे बंटी पाटील यांच्या माध्यमातून. आणि तिसरा विषय म्हणजे विरंगुळा केंद्र, वाचनालय ज्येष्ठ नागरिकांसाठी, ह्याचा एक मानस आहे.
साहेब, ही निवडणूक बघायला गेले तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आघाडी अशा पद्धतीने आता झालेली आहे. होय. तुमचा काय अभ्यास आहे? ह्या 14 तारखेला कुठलं पॅनेल या ह्याच्यावरती बंटी पाटील यांचंच पॅनल येणार, कारण बऱ्यापैकी साहेबांनी काँग्रेसचे उमेदवार दिलेले आहेत. आता लोकांना तिथं गेल्यानंतर त्यांची हे हुडका लागणार आहेत, बटणं कुठं आहेत, त्यांची चिन्ह कुठं आहेत महायुतीची. तर महाविकास आघाडीमध्ये साहेबांनी सलग 4 उमेदवार हे दिलेले आहेत काँग्रेसचे. त्यामुळे लोकांना शोधत बसायला लागणार नाही आणि लोकांचा तर उत्स्फूर्त साथच आहे की काँग्रेसला आपण निवडून द्यायचं आहे. का एवढं सारखं सारखं काँग्रेस 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 तुम्ही म्हणताय किंवा साहेब 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 तुमचं सुरू असते, कशा पद्धतीने यांचं कार्यपद्धती काय? साहेबांना एक फोन केला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. बंटी पाटील साहेब जरी इथं नसले तरी साहेबांचं अजिंक्यतारा जे कार्यालय आहे ते दिवस रात्र चालू आहे. 12 महिने 24 तास त्यांचं कार्यालय चालू असते. जरी साहेब इथं नसले तरी कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्या विभागाची त्यांनी माणसं ठेवलेली आहेत तिथं, जो कुठलाही नागरिक जाऊन तिथं भेटू शकतोय, त्यांची काय अडचण आहे सांगू शकतोय, त्या अडचणी त्यांच्या इथून दूर होतात. म्हणून लोक बंटी साहेबांच्या पाठीमागे आहेत, आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. साहेब सत्तेत असू देत नाही तर नसू देत, आम्ही कायम त्यांच्याबरोबर आहे. म्हणूनच आज साहेबांनी आज आम्हाला इथं उमेदवारी दिली. निश्चितपणे तुम्ही उद्या या लोकांना, इथले जे काही तुमचे मतदार आहेत त्या मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? काँग्रेसला मतदान करा आणि 4ही उमेदवारांना मतदान करा, एवढंच आमची आता इच्छा आहे लोकांच्याकडून. कारण आम्ही 4 जण लोक जर आलो तर 4ही भागातनं काम होईल, लोकांच्या समस्या सुटतील. माझ्यावर चांगले अनुभवी भूपाल शेट्टे जे 25 वर्ष आज नगरसेवक आहेत ते आमच्या पाठीशी आहेत, ते माझ्या पॅनलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव आपण इकडे पण काम करू शकतो जास्त प्रमाणात, ते एक फायदा होईल. आव्हान काय कराल साहेब लोकांना? 15 तारखेला सकाळी लवकर उठून मतदान करणे हे एकमेव आव्हान असेल की लवकरात लवकर उठून देण्या. कारण सकाळी लोक नंतर मी धुणं भांडी करतो, मी घरातलं जेवण करतो, हे करत बसण्यापेक्षा पहिल्यांदा उठून मतदानाला जाणं हे आव्हान माझं पहिलं. खरं बघायला गेलं तर 15 तारखेला निवडणूक आहे आणि ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सकाळी उठा आणि तुम्ही मतदान करा अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत. त्यांनी एक वेगळी यंत्रणा बसवलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटतील अशा पद्धतीचा एक मानस, अशा पद्धतीचं एक मत त्यांनी या ठिकाणी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून ते उमेदवार म्हणून आता ही निवडणूक लढवत आहेत. साहेब, तुम्हाला केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.